जसं जमन तसं वेळेवाकडे शब्दामध्ये तुमच्या समोर याचं मी विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी मंदोदरीला दुष्ट स्वप्न पडलेलं आहे आणि स्वप्न ही का पडावं किंवा हनुमानजी वैष्णववादी अतिश्रेष्ठ आहेत मग त्यांना क्रोध का निर्माण व्हावा किंवा हनुमानजीला मंदोदरी ही सीता का भासावा या पाठीमागचा इतिहास आहे। कारण दोन्हीही का तर मंदोदरी सुद्धा जी असणारी विष्णूच्या माळीपासून जी असणारी निर्माण झालेली आहे मंद उदरी आहे ती आणि महान जे असणारे पंचपतिव्रतामध्ये ती पतिव्रता आहे। सीता ही पतिव्रता आहे 5 पैकी आणि मंदोदरी ही पतिव्रता आहे। दोघीही भक्ती आहेत म्हणून जी असणारी मंदोदरी जी असणारी हनुमानजीला सीते समान भासली आणि त्या ठिकाणी पुढे तिला जे असणारा त्याचा विचार जे असणारा क्रोध आला हनुमानजीला। क्रोधाने त्या ठिकाणी काय काय बोलले हे सगळं सगळ्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे। का तर विवेक जो असणार ज्यावेळेस क्रोध निर्माण होतो त्यावेळेस विवेक माणसाचा हरवला जातो। मग हनुमानजी जरी संत असले श्रेष्ठ वैष्णव जरी असले तरी त्या ठिकाणी क्रोध आल्याच्या नंतर त्यांचा सुद्धा विवेक थोडासा मागे गेला। का तर क्रोधावर ज्याने विजय केलेला आहे त्यालाच मोक्ष प्राप्त होतं। मागे ओवी येऊन गेली कारण त्याने सांगितलं हनुमानजीला तर क्रोध आला पण नाथरायाने वर्णन केलं की ज्याचा क्रोध गेला तो का म्हणे देव झाला। मग ज्याने क्रोधावर विजय मिळवला मोहावर विजय मिळवला मायेवर विजय मिळवला तोच जे असणारा धन्य त्या ठिकाणी सांगितलेला आहे। मंदोदरीला आतापर्यंत स्वप्न पडलं या ठिकाणी वानर आलं त्याने क्रौंचला मारलं बाकी सगळं पण पुढे एक स्वप्न तिने सांगितलं हे राजाराम स्वामी या ठिकाणी मला असं एक पुन्हा स्वप्न पडलं की या सागरावर जे असणाऱ्या पाषाण तरतील दगडाचा जे असणारा सेतू बांधतील आणि 2 नर आणि वानर या ठिकाणी लंकेमध्ये येतील आणि लंकेमध्ये हाहाकार करण्याचं कार्य करतील असं दुष्ट या ठिकाणी जे असणारं पुन्हा स्वप्न सापडलेले हे महाराज या ठिकाणी कुंभकर्ण आणि इंद्रजित असणारे हे दोघांच्या जे असणारे बाणाने दोघं मरतील कुणाच्या हनुमानजीच्या आणि लक्ष्मणाच्या आणि तुमचं जे असणारं शिर आहे ना हे प्रभू रामचंद्राच्या बाणाने त्या ठिकाणी उडवले जाईल तेही कुठं रणभूमीच्या ठिकाणी त्याला जे असणारे गिधाडे खातील तिथं वर्णन नाथबाबाने केलं माझ्या स्वतःच्या मुखातून फरक नाही किंवा जे नाथबाबाने सांगितलं त्याचं ते असणारे मुख आहे तुमचं शिर कमळ आहे अहो राजा रावणासारखा अति श्रेष्ठ कोणीच नव्हता ऐश्वर्यवान होता पदवान होता आज त्याची सोनियाची पुरी समुद्राचा वेळा समुद्र आहे दादा राक्षसांचा अहो सोन्याची जी असणारी नसीब होती तेवढा म्हणता राक्षसाचा गाडा समुदाय सांगितला त्याला महाराजांनी पण एवढा श्रेष्ठ असताना सुद्धा त्याचं जे असणारं शिर हिदाळाने खावा एवढी दूर असता कोणाची होऊ नये परंतु ज्याचं कर्म जशा प्रकारचं आहे तसं त्याला फळ जे असताना भोगावं लागतं। राजा रावण श्रेष्ठ होता वेदाचं खंडन करणारा होता महान शिवभक्त होता पण त्याचं कर्म जे असणारं चुकलं त्याच्यामुळे त्याची अशी दुरावस्था झाली असं म्हणतो तरी राजा रावणाला स्वतः स्वप्न पडल्यानं सांगू लागलेली आहे माझ्या तुळ्या पडले ऐसी करिता अशा प्रकारे जे असणारे स्वप्न सांगू लागलेली आहे महाराज तुमचा असणारा या ठिकाणी गत प्राण होईल आणि मला जे असणारं वैधव्य प्राप्त येईल माझं जे असणारं आयोपन त्या ठिकाणी जाईल माझ्या जे असणाऱ्या हातातील जे असणारा तुळा आहे